करणार आहे शेवग्याची आमटी. या शेवग्याच्या शेंगा खूप पौष्टिक असतात आणि याची भाजी पण खूप पौष्टिक असते. आज मी याची आमटीची रेसिपी करणार आहे. शेवग्याच्या शेंगांना बारीक करून असे त्याचे साल थोडे थोडे काढून घेतले आहे. शेवग्याच्या शेंगांना सर्वप्रथम धुवून घ्यायचे स्वच्छ. कुकरमध्ये आपल्याला आवडीनुसार आमटीला पाणी ठेवावे. त्यामध्ये शेंगा घालावे. एक टोमॅटो त्याला स्वच्छ धुवायचे, तो पण पाण्यात घालावा टोमॅटो. थोडीशी मूग डाळ आणि तुरीची डाळ घेतली आहे. मूग डाळ 2 छोटे चमचे आणि तुरीची डाळ 3 छोटे चमचे घेतले. त्याला धुवून घ्यायचे स्वच्छ. डाळ कुकरमध्ये घालून घ्यायची. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची. मग गॅस चालू करून कुकरला 3 शिट्ट्या द्याव्या. अशा प्रकारे शेवग्या शेंगा चांगलं शिजले आहे. त्याला लई पण गिर्र करायचं नाही. हे शेंगा खूप चविष्ट असतात आणि आमटी छान लागते. मग त्याला फोडणी टाकूया. आता गॅस चालू करून कुकर तापत ठेवला आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा तेल, बारीक चिरलेला कांदा, लसणाच्या 10-12 पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या. थोडं जिरं घालायचं. घरगुती लाल तिखट आपल्या आवडीनुसार. शेंगाची डाळ चवीनुसार मीठ. मंद आचेवरती 10 मिनिट ह्याला उकळून घ्यायचं. अशा प्रकारे शेवग्याची आमटी तयार होते. आमटी अशी खळखळून घ्यायची उकळून. आता गॅस बंद करूया. ही आमटी खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागते. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून घालायची. अशा प्रकारे शेवग्याची आमटी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.